Hello students. In previous lecture of English subject we have studied about the preposition of place, preposition of moment, and now we are studying preposition of time. कालच्या लेक्चरमध्ये आपण preposition of time मध्ये at, on आणि in हे preposition स्टडी केले. ते कुठे वापरायचे, कशासाठी वापरतात त्याचे एक्झाम्पल्सही आपण स्टडी केले. त्यानंतर मी तुम्हाला preposition of time मध्ये कुठले कुठले अजून preposition असतात ते मी तुम्हाला सांगितलं. ते prepositions आहे at, on, by, till, until, up to, since, in, during, for and throughout. त्यामध्ये आपण ॲट, ऑन आणि इन हे 3 प्रेपोजिशन स्टडी केले होते. त्यानंतर आपण पुढचेच प्रेपोजिशन बघणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल आपण बघूया ॲट. ॲट हे प्रेपोजिशन ॲट 6 o'clock हे प्रेपोजिशन असं आपण सेंटेन्समध्ये वापरतो. ॲट 6 o'clock. देन ऑन. On Saturday or on April of 10th. त्यानंतर on Christmas Day. हे एक्झाम्पल्स आपण वरही बघितले आहेत. ऑन Christmas Day. त्यानंतर बाय. बाय हे प्रेपोजिशन आपण सेंटेन्समध्ये वापरताना काय म्हणणार. सपोज एखादी फ्रेज आहे जी आपण प्रेपोजिशनल फ्रेज असं आपण तिला म्हणतो. बाय द एंड ऑफ जुलै. इथे आपण असे ॲट दी एंड ऑफ जुलै हे प्रेपोजिशन आपण इथे वापरू शकतो. बाय दी एंड ऑफ जुलै हे असं प्रेपोजिशन आपण इथे वापरू शकतो. आता इथे बाय हे प्रेपोजिशन आपण काय वापरलं आहे. इथे आपल्याला एक डेडलाईन शो करायची. ॲट दी एंड ऑफ जुलै किंवा बाय दी एंड ऑफ जुलै. इथे जर आपण ॲट वापरला असतं तर आपण इथे पर्टिक्युलरली आपल्याला जी डेडलाईन ती शो करायची ती आपल्याला करता आली नसते. म्हणून आपण इथे काय केलं आहे, बाय हे प्रेपोजिशन वापरलं आहे. विच इंडिकेट्स अ डेडलाईन. ॲट दी लेटेस्ट. ओके. देन पुढचं प्रेपोजिशन आपलं आहे टिल, अनटिल और अप टू. आता हे प्रेपोजिशन कसे वापरायचे. टिल दी मार्च. टिल मार्च मार्चपर्यंत, किंवा अनटिल मार्च मार्चपर्यंत, किंवा अप टू मार्च मार्चपर्यंत. हे तिन्ही प्रेपोजिशन एक सर्टन पॉईंट आपल्याला एखादा सर्टन एंड पॉईंट असेल, एखाद्या सेंटेन्सचा असेल, एखाद्या मंथचा असेल, एखाद्या डेचा पॉईंट असेल, किंवा एखाद्या इयरचा पॉईंट असेल, जो काही आपला स्पॅन असेल त्या स्पॅनचा आपल्याला हे एंड पॉईंट आपल्याला शो करतात. त्यासाठी आपण टिल, अनटिल आणि अप टू हे 3 प्रेपोजिशन वापरतो. त्यानंतर पुढचं प्रेपोजिशन आपलं होतं सिन्स. आता सिन्स म्हणजे च्यापासून. एखाद्या सर्टन टाईम आहे, डे आहे, मंथ आहे, वीक आहे, एखादं इयर आहे, त्याच्यापासून पुढे म्हणजे सिन्स. पण त्याचं एक्झाम्पल बघूया. सिन्स एप्रिल म्हणजे एप्रिल या मंथपासून. त्यानंतर सिन्स 10th मार्च म्हणजे 10 मार्चपासून असं आपण म्हणणार. तर म्हणजे हे काय शो करतं हे आपण बघूया. इट इंडिकेट्स अ बिगिनिंग पॉईंट इन टाईम. म्हणजे जिथून आपला टाईम सुरू होणार, एखाद्या पॉईंटपासून आपलं जी काही ॲक्टिव्हिटी आहे ती जे काही आहे ते सुरू होणार आहे, तिथे आपण सिन्स हे प्रेपोजिशन वापरतो. त्यानंतर आपलं नेक्स्ट प्रेपोजिशन आहे इन. तर इन हे प्रेपोजिशन आपण कालही बघितलं कालच्या लेक्चरमध्ये. आता याचा यूज कसा करायचा ते आपण बघूया. इन जुलै. जुलै महिन्यामध्ये आपण असं म्हणणार इन जुलै. इन द मॉर्निंग सकाळी, सकाळच्या वेळी किंवा सकाळी म्हणजे इन द मॉर्निंग. त्यानंतर इन दी मिडल ऑफ. इन दी मिडल ऑफ डॅश डॅश. एखादं सेंटेन्स त्याच्यामध्ये आपण 2 गोष्टींच्यामध्येच आपण बिटवीन बघितलं, किंवा च्यामध्ये, किंवा एखादा स्पॅन दिला आहे, एखादा या पॉईंटपासून तर त्या पॉईंटपर्यंत आपल्याला एखादा टाईम दिला आहे, त्या टाईमच्या मध्ये म्हणजे इन दी मिडल ऑफ. त्यानंतर ॲट घेऊया आपण पुन्हा. ॲट नाईट. ॲट वीकेंड. नंतर पुढचं प्रेपोजिशन आहे ड्युरिंग.
ड्युरिंगचाही उपयोग आपण जसं सांगितलं मी तुम्हाला, एखाद्या स्पॅनच्यामध्ये जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा इन हे प्रेपोजिशन वापरतो. तसंच एखादा स्पॅन असेल किंवा एखादी ॲक्टिव्हिटी घडत असेल त्याच्यामध्ये जर आपण काही बोलायचं म्हटलं तर ते आपण म्हणतो ड्युरिंग. तर याचा यूज बघूया आपण. ड्युरिंग दी मीटिंग, ड्युरिंग दी लेसन. पुढचं प्रेपोजिशन आहे आपलं फॉर. फॉरचा यूज कसा करायचा ते आपण बघूया. फॉर 2 days, 2 दिवसांसाठी. फॉर म्हणजे च्यासाठी. फॉर 2 days. फॉर 12 months, 12 महिन्यांसाठी. फॉर अ इयर, 1 वर्षासाठी. च्यासाठीचा यूज आपण, ज्यासाठी एखादी गोष्ट आपल्याला म्हणायची असेल तर आपण तिथे फॉर हे प्रेपोजिशन यूज करतो. त्यानंतर आपलं पुढचं प्रेपोजिशन आहे लास्ट थ्रूआउट. थ्रूआउट म्हणजे एखादी संपूर्ण गोष्ट, होल थिंग एखादी आपल्याला जेव्हा डिस्क्राईब करायची असते तेव्हा आपण थ्रूआउट हे प्रेपोजिशन वापरतो. थ्रूआउट ऑगस्ट म्हणजे संपूर्ण ऑगस्ट महिन्यामध्ये. थ्रूआउट दी प्रोजेक्ट म्हणजे संपूर्ण प्रोजेक्टमध्ये. तर हे झाले आपले प्रेपोजिशन ऑफ टाईम. आपण सुरुवातीलाही बघितले प्रेपोजिशन ऑफ प्लेस, प्रेपोजिशन ऑफ मोमेंट, काही टर्म्सही बघितल्या. त्यानंतर आता मी तुम्हाला एक समरी सांगणार आहे ज्याच्यामध्ये कुठले प्रेपोजिशन कशासाठी वापरतात हे मी तुम्हाला सिम्प्लिफाय करून सांगते. तर कुठले प्रेपोजिशन्स कशासाठी वापरायचे आणि ते ओळखायचे कसे हे मी तुम्हाला एका फ्लो चार्टमधून सांगणार आहे. हे अगदी सोपं आहे, लक्षात ठेवायला आहे तुम्हाला सोपं आहे. एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी या टॉपिक पुरतं सफिशियंट आहे. बघूया आता यूज ऑफ प्रिपोजिशन्स. नंतर फर्स्ट आपण घेऊया लोकेशन. सेकंड आहे डायरेक्शन. थर्ड आहे टाईम. आणि फोर्थ आहेत स्पेशल रिलेशन. तर लोकेशनसाठी कुठले लोकेशन शो करण्यासाठी आपल्याला कुठले प्रेपोजिशन आपण वापरतो. इन, ऑन आणि ॲट हे 3 प्रेपोजिशन जे आहेत ते पर्टिक्युलरली लोकेशन दाखवण्यासाठी वापरतात. त्यानंतर डायरेक्शनसाठी आहे इन टू, ऑन टू आणि टूवर्ड्स. त्यानंतर टाईमसाठी आपण कुठले प्रेपोजिशन वापरतो. इन, ऑन, ॲट, विदिन, बाय, फॉर, सिन्स, ड्युरिंग आणि फ्रॉम टू हे प्रेपोजिशन आपण टाईम दाखवण्यासाठी वापरतो. त्यानंतर स्पेशल रिलेशन दाखवण्यासाठी काय वापरतो. अराउंड, अमॉंग, त्यानंतर बिटवीन, बिहाइंड, ओव्हर, अबोव, त्यानंतर अबाउट, त्यानंतर अपोजिट, त्यानंतर अंडर, इन फ्रंट ऑफ, त्यानंतर बिहाइंड, त्यानंतर नेक्स्ट टू, नियर, बिलो, बिसाइड्स आणि अंडर हे प्रेपोजिशन जे आहे ते आपण स्पेशल रिलेशन दाखवण्यासाठी शो करतो. त्यानंतर टाईम, डायरेक्शन आणि लोकेशन यासाठी हे सगळे प्रेपोजिशन. काही कॉमन प्रेपोजिशन आहेत जे आपण लोकेशनसाठी वापरतो, डायरेक्शनसाठी वापरतो आणि टाईमसाठी वापरतो. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल. ज्यांना काही समजत नाही आहे, ज्यांना लक्षात ठेवायला आवड जाते त्यांनी एवढं जरी लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला या संदर्भात नोट्स मिळतील आणि या वीकमध्ये तुम्हाला एक्झरसाइज मिळणार आहे जी सगळ्यांनी सॉल्व करायची आहे.